सायबर गुन्हेगारीपासून सावध राहा असं वारंवार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर्फे सांगण्यात येतं आणि याच पार्श्वभूमीवर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क या मैदानामध्ये आरबीआय तर्फे एक अभिनव उपक्रम जो आहे सादर करण्यात आलेला आहे। आपण पाहिलं तर सायबर गुन्हेगारी कशा प्रकारे घडते, एखादा कॉल येतो त्यामुळे लोकांची कशी फसवणूक होते याचं उदाहरण जे आहे पथनाट्याद्वारे देण्यात आलं आणि यासह आरबीआय तर्फे इथे स्टॉलही उभारण्यात आलेला आहे। त्याद्वारे तुमच्या जुन्या नोटा असतील तर तुम्ही त्या बदलू शकतात किंवा कुजल्या नोटा असतील ज्या त्या देखील तुम्ही याद्वारे जे आहे इथे येऊन त्या बदलू शकतात असं या उपक्रमाद्वारे जे आहे नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे। आता नेमकं या उपक्रमामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत किंवा कशा प्रकारे हा उपक्रम सुरू आहे याबद्दलची माहिती आपण आरबीआयचे अधिकारी राजेश जाधव यांच्याकडून घेऊया। कशा प्रकारे जो आहे हा उपक्रम सुचला तुम्हाला किंवा किती वर्षापासून जे आहे हे सगळं सुरू आहे, काय सांगता? नमस्कार। प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण निमित्त त्यांना अभिवादन। रिझर्व्ह बँक SC ST अँड बुद्धिस्ट वेलफेअर असोसिएशन आणि रिझर्व्ह बँक या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने ह्या ठिकाणी हा स्टॉल लागतो। संघटना ही जवळजवळ 30-35 वर्षापासून या ठिकाणी कामकाज करते। मागील 10-15 वर्षापासून रिझर्व्ह बँकेचा आम्ही या ठिकाणी दोन्ही मिळून हा कार्यक्रम करतो। आमचा रिझर्व्ह बँकेचा उद्देश एकच आहे की लोकांपर्यंत जो सायबर क्राईम होतो तो लोकांपर्यंत अवेअरनेस करण्याचा कार्यक्रम त्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे रिझर्व्ह बँक, की लोकांना डिजिटल अरेस्ट करणे किंवा OTP त्यांना देऊ नये किंवा अशा पद्धतीचे जे काही लोकांना फसवणूक होते त्याबद्दल रिझर्व्ह बँक हा उपक्रम राबवते। गावखेड्यातल्या लोकांना बऱ्याचशा गोष्टीची याची माहिती नसते, म्हणून रिझर्व्ह बँक बऱ्याच ठिकाणी याचे कार्यक्रम राबवते। तसाच कार्यक्रम हा या ठिकाणी आम्ही राबवत आहोत। अजूनही असे बाकीचे उपक्रम असे आहेत की फाटलेल्या नोटा बदली करून देणे, तसेच फ्रीमध्ये पाणी किंवा बिस्किट किंवा पुस्तकाच्या माध्यमातून हे जे पुस्तक आहे हे पुस्तकामध्ये बघू शकता की ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने लोकांनी जे डिजिटल फसवणूक होते त्याच्याबद्दल फसवणूक होऊ नये तर त्याच्याबद्दल अशी या पुस्तकामधून माहिती दिलेली आहे आणि लोकांना ह्याच्याबद्दल रिझर्व्ह बँक अवेअरनेस करण्याचा वारंवार प्रयत्न करत असते। आपण पाहतोय अनेक भली मोठी रांग लागलेली आहे। आतापर्यंत कसा प्रतिसाद तुम्हाला मिळतो किंवा किती नोटा ज्या आहे बदलून दिलेल्या आहेत त्याबद्दल काय माहिती? या ठिकाणी आलेले नागरिक आहेत जे रिझर्व्ह बँकेचे धन्यवाद मानते ह्याच्यासाठी की या ठिकाणी त्यांनी रिझर्व्ह बँकेने फाटलेल्या नोटा आणि नवीन नोटा आणि जे काही कॉईन देण्याचा जो काही उपक्रम लावलेला आहे त्याबद्दल ते त्यांचा बँकेचा आभार मानते। कारण गावखेड्यामध्ये त्यांना कॉईन भेटत नाही आहेत, त्यांना फाटलेल्या नोटा ह्या त्यात पूर्ण वापराव्या लागतात आणि त्यांना नवीन नोटा बघितल्यावरती त्यांना एवढा आनंद होतोय की त्यामुळे त्या रिझर्व्ह बँकेचे वारंवार धन्यवाद मानत आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। आपण पाहतोय हा संपूर्ण स्टॉल जो आहे तो आरबीआय तर्फे एक वेगळा उपक्रम जो आहे यावेळेस हाती घेण्यात आलेला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम हे या ठिकाणी राबवतात। लोकांचा देखील त्याला उत्तम असा प्रतिसाद मिळतो। यासह तुम्ही जर तुमच्याकडे असणारी फाटकी नोट असेल, जुनी नोट असेल, ती देखील तुम्ही इथे येऊन बदलू शकतात असं त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे। यासह लोकांमध्ये सायबर गुन्हेगारीद्वारे कशा प्रकारे फ्रॉड होतो याचं देखील उदाहरण त्यांनी या माध्यमातून लोकांना दिलेलं आहे। लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट।